नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 5 या टिपक्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर मग आपण 5 ते 5 हे टिपके असे मांडून घेऊयात. खूपच सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत आणि दिसायलाही खूपच सुंदर आहे. मी आधी 4 ते 4 टिपके मांडून घेतलेत, परत एक एक टिपके आपण वाढवून घेऊयात. पहा तर कशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत. तर अशा प्रकारे आपले 5 ते 5 हे टिपके काढून झालेले आहेत. तर मधल्या 3 टिपक्यांच्या सहाय्याने आपण स्वस्तिक काढतो त्याप्रमाणे चौकोन आपण आखून घेणार आहोत. अशा पद्धतीने खूपच आखीव रेखीव आणि सुरेख अशी दिसणारी ही रांगोळी आहे. एकदा तरी जरूर काढा तुम्ही घरासमोर. अगदी सुरेख अशी रांगोळी आहे ही. तर आपल्याला 5-5 या रेघा आडव्या उभ्या 5 रेघा काढून घ्यायच्या आहेत. मग जे छोटे छोटे चौकोन आहेत ते आडवे उभे असे 5-5 हे टिपके काढून घ्यायचे आहेत. हे 2 3 4 5 अशा प्रकारे. तर आपण हे 5-5 असे घरं काढून घेणार आहोत. चला तर मग पटपट काढून घेऊयात. 1 2 3 हे 4 आणि हे 5. 1 2 3 4 आणि हे 5. चला तर आता अशाच पद्धतीने आपण प्रत्येकच घरामध्ये ह्या 5-5 रेघा या मारून घेणार आहोत. हे 3 हे 4 आणि हे 5. चला तर आता अशा प्रकारे आपले हे 5 लाईन्स कंप्लीट झालेले आहेत. आता आपण त्याला आडव्या उभ्या जशा जमतील तशा चौकोनाच्या आकारानुसार 5-5 रेघा परत काढायच्या आहेत. पहा अशा पद्धतीने 1 2 3 4 आणि 5. त्या प्रत्येकच घरामध्ये पुढे हे अशा रेघा वाढवून घ्यायच्या आहेत आपल्याला. पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत. दारासमोर एकदा तरी नक्की काढावी अशी सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी आहे आपली. आपण ते देवघरासमोर काढू अथवा दारासमोर अंगणामध्ये कोणत्याही शुभकार्यामध्ये आपणही काढू शकतो. चला तर आता आपले हे रेघा या काढून कंप्लीट झालेल्या आहेत. त्याच्या पुढची स्टेप आपण एक चौकोन जो आहे आणि बाजूचे साईडचे 2 चौकोन तिथे आपण अर्धगोल येतील अशा पद्धतीने गोल गोल काढून असे जोडून घेणार आहोत. पहा तर कशा पद्धतीने काढते ते. 1 2 3 4 5 आणि ही 6. पहा अशा पद्धतीने आपण आता प्रत्येकच चौकोनाच्या ह्याच्यामध्ये अशाच या रेघा काढून घेणार आहोत. 3 4 5 आणि ही 6. 1 2 3 4. एक आपली लाईन हुकली आहे तर आपण थोडीसं ॲडजस्ट करून घेऊयात त्याला. हे 3 4 5 आणि हे 6. थोडंसं हळूवारपणे काढायचं आहे म्हणजे लाईन हुकली नाही पाहिजे. 3 हे 4 5 आणि ही 6. पहा अशा पद्धतीने हे आपली डिझाईन झालेली आहे. तर आता ह्याच्या पुढच्या डिझाईनला जोडूया. जे गोल गोल आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5
हे 6 आणि हे 7. अशा पद्धतीने प्रत्येक साईडला आपल्याला हे 7-7 गोल अर्धगोल हे काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्या ह्या 7 रेखा काढून झालेल्या आहेत. तर आपण पुढच्या साईडला लागलीच त्याला पुढची डिझाईन काढून घेणार आहोत. चला तर मग डिझाईन काढूयात. चला तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला आता एक चक्री काढून घेऊयात आणि राहिलेल्या ज्या चौकोनातल्या रेघा आहेत त्याला आता जोडून घेणार आहोत. पहा तर अशा पद्धतीने आपण या रेघा, चला तर अशाच प्रकारे आपण या रेघा या जोडून घेणार आहोत. खूपच सुरेख पद्धतीने आपली ही रांगोळी दिसणार आहे. प्रत्येक साईडला अशाच पद्धतीने आपण या रेघा आणि हे अर्धगोल असेच काढून घेणार आहोत. 1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5, हे 6 आणि हे 7. तर आपण अशाच प्रकारे ह्या रेघा जोडून घेणार आहोत खूपच सुरेख पद्धतीने. आणि त्याला आपल्याला जर नीट आली असेल असं वाटत नसेल रेघ तर आपण बोटाच्या साहाय्याने थोडंसं पसरवून त्याची डिझाईन आणखी व्यवस्थित अशी करून घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत. तर आता एक चक्री काढायची आहे आणि त्याला या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. चला तर अशाच पद्धतीने आपण ही रांगोळी काढून कंप्लीट करत आहोत. तर या चक्रीला या रेघा आपण जोडून घेत आहोत. आता आपण कलर भरून घेऊयात. लाल रंग हा थोडासा आपण भरून घेणार आहोत. मधल्या साईडच्या ह्याच्यामध्ये छोटे छोटे जे त्रिकोण वगैरे आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर आपण खालचे जे गोल आलेली डिझाईन आहे त्याला आपण आधी आपण हे चौकोनामध्ये क्रॉस रेघा ह्या काढून घेणार आहोत. पिवळा टिपका ठेवून लाल टिपका ह्या देणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण कमळ काढून घेणार आहोत. पहा तर कशा पद्धतीने काढणार आहे. एक कळी काढायची आहे, साईडला 2 पानं आणि परत एक कळी काढायची आहे त्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा लाल रंग हा भरून घ्यायचा आहे. अगदी सुरेख आणि सुंदर अशी ही दिसणारी आपली रांगोळी आहे. चला तर लवकर आपण काढून घेऊयात. अशा पद्धतीने खूपच सुरेख सुंदर अशी आपली रांगोळी ही पण दिसणार आहे. त्याच्यानंतर आपण पिवळा रंगही त्याच्या कोपऱ्यांनी देणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही सुरेख अशी रांगोळी भरून घेणार आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे. आता हा लाल रंग भरून झाला कम्प्लिटली की आपण पिवळ्या रंगाची थोडीशी शेड त्याच्या एंड पॉइंट्सना थोडीशी आपण देणार आहोत. खूपच आखीव आणि सुंदर रांगोळी ही आपली ॲट द एंड ही दिसणार आहे. पहा तर किती छान वाटत आहे कमळ आपलं. आता आपण दुसऱ्या साईडला अशाच पद्धतीने कमळ हे काढून घेणार आहोत. पहा तर कशा पद्धतीने आपण काढणार आहोत. रांगोळी अगदीच रेखीव आणि छान सुरेख अशी वाटत आहे आपली. कमळ तर आणखीन उठावून दिसत आहेत. चला तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत.
खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे। दारासमोर घरामध्ये नक्की एकदा तरी ही रांगोळी काढावी, इतकी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आहे। नक्कीच काढा। चला तर अशा पद्धतीने शेडिंग सुद्धा आपली देऊन झालेली आहे। अशा पद्धतीने आपण तिसऱ्या बाजूलाही आता हे गोलाकार अर्धगोलाकार हे डिझाइन काढून घेतलेली आहे। तर आता आपण त्यालाही कमळ सुद्धा काढून घेऊयात आणि साईडला चक्री पण काढून घेऊयात। चला तर आता तिसरी बाजूही आपली काढून कंप्लीट होत आहे। आता आपण त्याच्याही बाजूला चक्री काढून ह्या रेगा जोडून घेऊयात आणि नंतर दोन्ही साईडला एकत्र आपण कमळ काढून घेऊयात, म्हणजे आणखी सुरेख आणि छान वाटेल। चला तर आता आपण तिसऱ्या बाजूलाही कमळ काढून कंप्लीट करत आहोत। आता चौथ्या बाजूलाही कमळ काढून कंप्लीट करणार आहोत आणि आता त्यामध्ये आपण रंग भरणार आहोत। रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। व रांगोळी आवडली असेल नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील, तसेच इझिली तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील। अगदी सुरेख आणि आखीव अशी आपली रांगोळी तयार होत आहे। कमीत कमी वेळेमध्ये आणि खूपच देखणी अशी आपण रांगोळी काढत आहोत। लाखात एक आपली ही रांगोळी दिसणार आहे। सगळे विचारतील, तोंड भरून कौतुक करतील की किती सुंदर आणि सुरेख रांगोळी काढली आहे। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक यू सो मच। तर आपण ही रांगोळी कंप्लीट झाली की आपण त्या रांगोळीचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत की लांबून कशी वाटते आपली रांगोळी। थोडासा कॅमेरा ॲडजस्ट न झाल्यामुळे मोबाईलचा कॅमेरा जो आहे त्यात जेवढं मावेल तेवढं मी काढलेलं आहे। चला आता रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे कम्प्लीटली। तर आता आपण याचा ओव्हरव्ह्यू पाहून घेऊयात की किती आखीव सुंदर आणि छान अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे।
पहा, अशा पद्धतीने ही आपली रांगोळी दिसणार आहे. खूपच सुंदर आणि छान. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.